नमस्कार भावांनो, माझं नाव ऋत्विक पंढारकर. तुम्हाला माहिती आहे की माझे SSCGD 2025 रनिंग क्लिअर आहे, पण काही हाईटमुळे माझं सिलेक्शन हुकलं आहे. त्यामुळे एवढा काय विषय नाही भावांनो. व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की डॉक्युमेंट हा विषय लई मोठा झाला आहे. कारण सांगून सुद्धा काही जणांनी अजून बघितलं नाही वाटते किंवा त्यांनी समजलं नाही. त्यांच्यासाठी परत एकदा हा व्हिडिओ बनवत आहे. लक्षपूर्वक ऐका भावांनो. डॉक्युमेंट म्हणायला गेलं तर प्रथम गेटवर तुम्हाला 2 डॉक्युमेंट पाहिजेत. एक म्हणजे आधार कार्ड आणि तुमचं ॲडमिट कार्ड. एवढं लक्षात ठेवा. आतमध्ये गेल्यावर सांस्कृतिक भवनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म देतील, त्याच्यावर चिकटवण्यासाठी एक फोटो एवढंच लागणार. त्यानंतर रनिंग होणार. त्याच्यानंतर मग तुम्हाला जर सूट पाहिजे असेल रनिंग काढलेलं असणे हाईट आणि चेस्टमध्ये, तर तुमच्याकडे डी सर्टिफिकेट किंवा मराठा सर्टिफिकेट पाहिजेत. इथं मी फोटो देतो, हे फोटो नीट बघून घ्या. कारण हेच सर्टिफिकेट असेल, ह्या दोन फोटोतले सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला सूट आहे, नाही तर सूट मिळणार नाही भावांनो. चेक होतातच ही 2 सर्टिफिकेट. एक जरी असलं तरी चालतंय, असा काय विषय नाही. जर तुमच्याकडे मराठा सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 170 वरून 165 वर उंची मोजली जाईल, कारण 5 सेंटीमीटरची सूट आहे. मुलींच्यासाठी 2 सेंटीमीटर 170 वरून 155 वर आली जाईल. खरं तुमच्याकडे ही 2 सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे पाहिजे, नसेल तर तुम्हाला सूट मिळणार नाही. एवढंच होतं भावांनो. डॉक्युमेंट दुसरी काही लागत नाहीत, कारण मी हाईट फेल्ड आहे. त्यामुळे त्याच्या पुढची प्रोसेस मला काय माहीत नाही आहे जास्तीत जास्त, कारण आम्हाला स्लिप देतात आणि पाठवतात. त्यामुळे एवढं काय माहीत नाही मला. तर मला वाटते की डॉक्युमेंट जास्त काही लागणार नाहीत, कारण आता ते रनिंग झाल्यानंतर फक्त बायोमेट्रिकच होणार आहे, दुसरं काय होणार नाही आहे. डॉक्युमेंटचा एवढाच विषय होता. जर कोणाचा आणि झाला असेल त्याला आणि विचारा तुम्ही काय काय डॉक्युमेंट लागतात, एवढाच विषय आहे. भावांनो, व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.